नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत अशी अफलातून टिप्स की जी तुम्हाला खूप आवडेल. आपण हा डबा घेणार आहोत. आपण अशा प्रकारचे डबे यूज अँड थ्रो असतात, त्याच्यामुळे आपण ते फेकून देतात. ते फेकून न देतात आपण याचा वापर कशा प्रकारे करणार आहोत ते आज बघूया. आपण मेणबत्ती घेतली आहे, मेणबत्ती पेटवून घेऊया. आता आपण घेऊया फोकचा चम्मच एक. या डब्याला आपण काय करणार, फोकच्या चम्मचने होल पाडून घेणार आहोत. त्याला गरम करून घेतले आणि होल पाडून घेतले. अशा प्रकारे आपण पूर्ण डब्याला होल पाडून घेऊया. आपले होल करून झालेले आहे. आता आपण हे बघा, अशा प्रकारे होल पाडून झालेला आहे. आता आपण हे करणार आहोत, त्याच्यात मीठ टाकणार आहोत. जाड मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण हे जाड मीठ घेतलेलं आहे. आणि आपल्या घरात जो अवेलेबल असेल तो शॅम्पू घ्यायचा आहे. असं नाही की हाच पाहिजे म्हणून. क्लिनिक प्लस मला स्मेल आवडतो म्हणून मी क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे. हे पूर्ण एक पुडी मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि टाकून झाल्यानंतर पूर्णपणे मिक्स करायचं आहे. मीठ आणि शॅम्पू पूर्ण मिक्स झालं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे. त्याला पसरवून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण लवंग टाकणार आहोत. लवंग कशासाठी की आपल्या घरात ज्या माशा येतात, कुबट वास येतो, मच्छर येतात, ते येऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये लवंग टाकून घेणार आहे. आणि शॅम्पू टाकलेला आहे. याच्यामुळे माशांचं प्रमाणही कमी होईल आणि वासाचं प्रमाणही कमी होईल. कारण की पावसाळा सुरू आहे, कुबट वास तर प्रत्येकाच्या घरात येतच असतो कपड्यांचा. त्याच्यामुळं आपण हा प्रयोग करून पाहिलेला आहे. आणि हा प्रयोग खरंच छान आहे, खूप सुंदर आहे. आता हा डबा आपण बेडरूममध्ये ठेवू शकतो, हॉलमध्ये ठेवू शकतो, किचनमध्ये ठेवू शकतो किंवा कपाटात सुद्धा ठेवू शकतो.